जस्ट एका गोष्टीचा उल्लेख मी केला की एखादा विकेट एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो आणि विकेट तो देखील कोणाचा सुशांत मुकादमचा क्रुशियल सिच्युएशन मध्ये जिथे एक सेट बॅट्समन क्रीज वरती राहणं गरजेचं होतं बट आता जर इक्वेशन आपण पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय की नवीन फलंदाज आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल क्लासिकल मॅच पाहायला मिळते आपल्याला 27 ची गरज त्याच्यानंतर पुन्हा मोठा फटका 23 राहिला पुन्हा सिंगल 22 राहिला पुन्हा 21 राहिला पुन्हा राहिला बघतो आपण 15 आणि शेवटच्या ओव्हर मध्ये राहिल्या होत्या 14 त्याच्यानंतर पुन्हा सिक्सर आला त्याच्यानंतर सिंगलला सॅक रोटेट झाली 8 राहिल्या पुन्हा राहिलेल्या 7 आणि या मॅच मध्ये अजूनही इक्वेशन आपण बघितलं तर मॅच ऑन आहे 3 चेंडू शिल्लक आहेत विजयाकरिता 7 धावे शिल्लक शेवटच्या टप्प्यापर्यंत रंगतदार मॅच आणि या मॅच मध्ये आता जरूर प्रयत्न असतील दोन्ही टीमचे प्रयत्न असतील कारण हा चान्स अजूनही आहे 50-50 चान्स अजूनही आहे निर्णायक चेंडू आहे एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकते मग पुन्हा एखादा डॉट बॉल एखादी विकेट किंवा इथनं सिंगल डबल मॅच शेवटच्या बॉल पर्यंत घेऊन जाईल जबरदस्त मॅच पहिला सामना पैसा वसूल पाहायला मिळतो आपल्या मैदानाच्या आतमध्ये ओद विकेटनं धनराज तोच प्रयत्न क्रॉस लाईन खेळण्याचा होता इकडनं रन्स महत्वाचे आणि ती रन्स मिळालेली आहे मुकादम जो सेट आहे त्याला आता सायकला नेलं गोपाळनं आणि आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळेल साकिंग येत असताना मोहित मुकादम त्याच्या बॅटमधून ऑलरेडी 2 सिक्सर दिलेत त्याला फक्त एकच मारायचा आहे चेंडू शिल्लक 2 आणि विजयाकरिता रन्सची गरज आहे 6 खऱ्या अर्थाने जी मेहनत आतापर्यंत संपूर्ण कासरवडवली टीमने केलेली आहे जी मेहनत मोहित मुकादमने केली आहे त्या मेहनतीला जर सार्थक ठरवायचं असेल तर या 6 धावा बनणं गरजेचं आहे 2 मध्ये 6 आणि जे आता करायचंय ते खऱ्या अर्थाने मोहितलाच करायचं ना मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे कारण का प्रेक्षकांचा देखील पैसा वसूल होणं गरजेचं आहे 2 बॉल मध्ये 6 ची गरज आहे शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल का प्रयत्न तोच असणार आहे आणि तो प्रयत्न धनराजचा असेल की इकडनं मुकादम हा सामना फिनिश करेल 2 चेंडू विजयाकरिता 6 धावेची गरज पहिला सामना आजच्या रजनीतील रफ अँड टफ रंगात आली आता मॅच या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू आहे फुल टॉस आडव्या बाटना ऑन साइडला इकडनं रन दुसरी घेतली जाईल का करा फिल्डिंग सातत्यानं प्रयत्न सुरू आहे दुसरी देखील धाव मिळालेली आहे दुसरी देखील धाव इथनं कंप्लीट झालेली आहे मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आता जाऊन ठेपलेली आहे मी ते सांगितलं की मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाणं गरजेचं आहे कारण की आमच्या प्रताप शेठ पाटील यांनी खर्च भरपूर केलेला आहे तो पैसा वसूल होणार कसा तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आलेली एक बॉल विजय करता 4 ची गरज काय सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांच्या मनाला आवडेल असा हा सामना कारण स्टार्ट ज्याप्रमाणे झाला होता पहिल्या 2 षटकांमध्ये 28 होत्या असं वाटलं होतं की इझिली 60 धावा चेज होतील बट मिडल फेस मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाकली धनराजची 3रं षटक तिथनं गेम चेंज झाली बट कुठे ना कुठे ओम पाटीलच्या षटकामध्ये पलटवार जरूर झाला आणि या ओव्हर मध्ये देखील पाकली तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर धनराजचा कमबॅक धनराजची लढाऊ वृत्ती त्या लढाऊ वृत्तीने आतापर्यंत या मॅच मध्ये जिवंत ठेवलं जॉली स्पोर्ट्स कामतगरला पण हा निकाल कोणाच्या बाजूने लागेल शेवटचं हसू कोण असेल कारण इक्वेशन आहे 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता पर्याप्त चला आपण काही करा जबरदस्त आपल्याला मॅच पाहायला मिळते पहिल्या मॅच मध्ये आपण बघतो पहिलाच चेंडू पासून मी सांगितलं की या मॅच मध्ये एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल जरी 60 धावा चेस करायच्या असतील पहिल्याच बॉलवरती विकेट आली अयुबची असं वाटलं की सामना सहजरित्या हा इकडनं जिंकेल जॉली स्पोर्ट्स मग काय क्रिकेट खेळला बघतो आपण टांडेलनं चांगली बॅटिंग केली मोहितनं चांगली बॅटिंग केली सुशांतनं चांगली बॅटिंग केली प्रसाद टांडेल असेल आकाश असेल ज्यानं देखील चांगली बॅटिंग केलेली आहे मग मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आलेली आहे एक बॉल विजयाकरिता 4 धावीची गरज रफ अँड टफ सामना पहिला सामना या गुलाबी थंडीमध्ये गरमागरम झालेला आहे एक बॉल 4 ची गरज गोल्डन बाउंड्री येईल का की इथनं एखादा गोल्डन चेंडू टाकून हा सामना कामतगर जिंकेल की मैदानाच्या आतमध्ये जिंकेल प्रिन्स 11 कासार वडवली एक बॉल 4 ची गरज चांगला चेंडू आहे आणि फायनली 3 धावेने हा निसटता विजय मैदानाच्या आतमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमनं हा सामना जिंकलेला आहे अभिनंदन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर हार्ड लक टफ लक चांगला प्रयत्न केला मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स 11 कासार वडवली या संघानं वाकलन संघ प्लीज आपण जरा रिपोर्ट करा प्लीज वाकलनचे प्लीज खेळाडू प्लेयर ऑफ द मॅच देखील आपण देऊया अगदी एक रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला आवडेल आणि प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया आणि खऱ्या अर्थाने जसा ऑलराऊंड परफॉर्मन्स आपण या सामन्यामध्ये बाकीला एक विकेट देखील त्याला मिळाली गोलंदाजी करत असताना आणि बॅटिंग करत असताना जसा बॅट मधनं आपण इंडिव्हिज्युअली नॉट आउट 28 रन्स पाहिले तोच मोहिल म्हात्रे ठरलाय या सामन्याचा सामनावीर
चला मोहिल आपण यायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच आपण देणार आहोत आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी